सांगा सेवक बांधवानो तुमचा आणि आमचा रिश्ता जुळलाच नसता कितीक सेवक बांधव आणि भगिनीच्या हाणाचा पत्ता हिला नसता म्हणून असे महापुरुष जन्माशी आले ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज तुकाराम महाराज अधिक संत गाडगे बाबा त्यामध्ये माझे महांतकी बाबा जमदेवजी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधानावर जग चालत आहे ज्यांनी मानव धर्माचं संविधान लिहिलं मानव धर्माचे सेवक वाढत आहेत मानव धर्माचा वाक्य त्यांना समजण्याचा प्रयत्न करत आहेत बाबांनी 40 वर्ष जागवले हो पण सेवक जागलं नाही म्हणून जागवण्यासाठी त्या तुमच्या गावात अभिनंदन करतो आम्हाला बोलवलं मान सन्मान केलं म्हणून काय म्हणतो काय भीमाचा किती शोभला असता बिनोटावर ताई आणि कोटा किती शोभला असता बिनोटावर ताई आणि कोटा महांतकी बाबा जमदेवजी बरोबर 9 दिवसात 63 गावचे दौरे केला आणि त्यामध्ये माझे महांतकी बाबा जमदेवजींनी त्यांना आशीर्वाद दिला गरीबदास 3 नोकरी आल्या सरकारी तरी पण गरीबदासजीने नोकरी केलं नाही आणि ह्या गायनाच्या माध्यमातून मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यांचं स्वागत गीत म्हणतो आणि नंतर आपल्या पद्धतीनं कार्यक्रमाला सुरुवात करतो आमच्या सद्गुरू
65 गावची दौरे केलं आणि आपल्या पद्धतीनं नाही हो आम्ही कितीही शायर हो पण स्वागत गीत कोण म्हणतो अरे दजी कुमार आणि सुंदर मानव धर्माचा एक एक शब्द आहे आपल्या आपल्या पद्धतीने लिहिलेले आहेत काही काही शायर पण तसं नाही ज्याने आम्हाला हे स्टेज कोणापासून मिळालं गरीबदासजी कुमार जर गायक झाले नसते आम्हाला हे स्टेज मिळाले नसते म्हणून भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म साधना करिता बाबांनी निष्काम कर्म भगवंतानी सुंदरसा दोन तत्वावर बाबा जागृत केला आणि ते दोन तत्व माझ्या भगवंतानी बाबाला दिलं आणि अवरात्र कष्ट केलं अवरात्र कष्ट करून ते तत्व मिळवलं आपण काय मिळवतो आपल्या मुलाबाळासाठी नोकरी पाहिजे शेती पाहिजे धन पाहिजे दौलत पाहिजे काय मिळवतो संतांनी काय केलं जग मिळवला ज्या भगवंताला काय पाहिजे ते मिळवला आपल्या पत्नीला त्यागून दिलं आपल्या मनातले जे विचार होते धन दौलत त्यागलं हवं या जगात जेवढे बी संत मंत जन्माशी आले ते गरीब घराण्यात जन्माशी आले पण असा एक राजा गौतम बुद्ध तोच राजाचा मुलगा राजघराण्यात जन्माशी आला तरी राजपाट सगळं दान करून दिलं आणि भगवंताच्या शोधात गेलं तेव्हा गौतम बुद्ध भगवान झाले म्हणून तसेच माझे महान लेखी बाबा जमदेवजींनी प्रपंच साधून परमात्माकडे वळलं म्हणून काय म्हणलंय आशीर्वाद लाभ आमच्या सद्गुरू आणि दुसऱ्या नंबरच्या कडव्यामध्ये गरीबदासजी काय म्हणतात बाबाच्या कुटुंबात दुःख होते शांताबाई चिरंगारी आणि सीताबाई कुमरीकर
तुमच्या अंगात किती भूत होता? अरे बापरे, 21 गुंडांच्या पाण्यानं 11 हवन घडवला. कोणावर भूत नाही गेला. 21 गुंडांच्या पाण्यानं आंघोळ करावं लागलं. नवीन वस्त्र द्यावा लागलं. आमचे सर्व्हिसवाले भाऊ सुंदर अभिनंदन. आणि त्यांना माहित आहे काही काही भेटत आमच्यावर नाही आणि त्यांना अनुभव करतातच. तर गरीब भाऊ, गरीबाजी भाऊ, नागपूर बाबाचे सेवक धर्माला त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद बाबाजी, कृपा सुखा. आणि आम्ही टीबी कॅन्सर महारोग अंधश्रद्धा हे कोण असे दुर्दशा होती. हे सेवक मार करतात आणि सुखी झाल्यावर काय करत आहोत? पांड्याबाजी काय काय सुखासाठी सेवक मार्गावर हिमांशु भाऊ गायकवाड बाबाचे सेवक यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. मिळाली का समाधानी सेवक सुखी झाला. मिळाली का समाधानी सेवक सुखी झाला. करीनाबाई पावनतळे बाबाचे सेवक यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. विसरू नका ग आशीर्वाद लाभा रामचे सद्गुरू. आशीर्वाद लाभा आमच्या जातीचे वेड्या वाकड्याचे काम. घरमालकानं भाऊने उपास पकडला, उपास सोडला. असा सुटला. आवाज देणारा कोण आहे? तो आहे. मुका पाळणारा कोण आहे? तो आहे. सर्व करणारा तो आहे. माझी मुलगी एवढी आज आपल्या माहेरी गेली. लहान मुलगी होती. एवढा रडलो मी माझ्या नातीसाठी. तर दादा जेव म्हणे. पण मी ज्या वेळेस सेवक संमेलन मध्ये गेलो, घरून जायचं आहे मी जेवण नाही. अंधश्रद्धा नाही आहे, त्याला अंधश्रद्धा नाही ना. तुम्ही भगवंतासाठी जर काहीतरी वेळ दिला ना तर परमेश्वर नक्की तुमच्यासाठी वेळ देणार. फक्त चाय नाश्ता नाही. महाप्रसाद आणलं मुलीसाठी जेवायसाठी, खाल्लं गेलं. पण आज भी आवाज त्याची कृपा, तुमचा आशीर्वाद. म्हणून काय म्हणतो नवीनने काय घडविलं बाबांनी? नवीनने घडविले बहुजन समाजात जसं कमळाचं फुल उगवत हो जंगलात. बहुजन म्हणलं म्हणजे काय? कोणाला वाचनच नाही करत, अभ्यास नाही करत. बहुजन म्हणलं म्हणजे अशी समाज नाही. मार झाला पंढरीनाथ, संतन म्हणला आहे. मार झाला पंढरीनाथ, माझ्या मास माझे हाड रमते. बहुजन समाज म्हणजे बहुसंख्यक असलेला समाज. संत मुंतनी आपल्याला तुझा भाव केला नाही तर आम्ही कोण? म्हणून बहुजन समाज असलेला, बहुसंख्यक असलेला समाज. हरिदास कुमारांनी एक एक शब्द सुद्धा दिले. आज हवन झाली. भाऊला एक पंडित लागला असता हवन घडवण्यासाठी. लागला असता तर वास्तुपूजन राहो, नवी हवन राहो, कुणी कुटुंबाची हवन राहो. पण ते बाबांनी स्वतःचं पंडित आम्हाला स्वतःच बनवलं. हा नवीन कार्य घडवलं. नाहीतर
आमच्या घरी हवन, आम्ही पैशानं घर बांधतो, वास्तुपूजन करतो, पंडितला बोलवतो, ब्राह्मण काय करतो, 1.25 मीटर कपडा, तांदूळ, खरकंडा, नारळ सगळेच. आणि खारका बदाम सगळे. आणि आम्हाला नमस्कार. हे नवीन कार्य केलं. वंदनाबाई हिजारामजी काबळे, तेजरामजी काबळे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. रमेश भाऊ गायकवाड बाबाचे सेवक कन्नड गाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद बाबाजी. कृपा असो सेवकाचा कृपा. संस्कार भाऊ संजय भाऊ मेश्राम बाबाचे सेवक यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद बाबाजी. कृपा असो सेवकाचा कृपा. हे नवीन कार्य घडलं. आणि आता बी आमच्या सेवकाच्या काही सेवकाला समजत नाही. आता बी राखी आहे, दिवाळीचा काळ, लालवाला धागा आहे, सर्व बंद केलं. अहो बापाची जो कागोरी भेगत होत ते सर्व बंद केलं. कारण की भगवंतात विलीन झालेला माणूस पुन्हा येणार नाही. म्हणून पुनरम जन्म पुनरम मरण, पुनरम जन्म पुनरम मरण, सर्वाला एक दिवस झाले. म्हणून कर्म कांड विश्वभराचा जो जस करणे तसं पंचाचा. आपण चांगले कर्म केला. श्रीकृष्णाने भागवतामध्ये अर्जुनाला तेच सांगितलं, कर्म कर फल की इच्छा.